नमस्कार मित्रांनो, मी गणेश वाणकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांच्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. त्यांच्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये जेव्हा जाहिरात आली तेव्हा 0 जागा होत्या. आता एमपीएससी कडे मागणी पत्र गेलेले, लवकरच याच्या संदर्भातलं परिपत्रक येणार आहे आणि तुमच्या जागा पण ऍड होऊन जाणार आहेत. म्हणून 31 मे ला जी आपली परीक्षा होणार आहे, एकदम जबरदस्त अभ्यास करूनच आपल्याला ही परीक्षा जी आहे तर ती द्यायची. संपूर्ण माहिती सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि लक्षात घ्या, महाराष्ट्रात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सर्व काही अपडेट्स मी तुम्हाला याच चॅनलवर देतो, तेही सर्वात आधी विश्वसनीय सूत्रांकडून. म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे. बघा, सुरुवातीला जी काही जाहिरात आली होती राज्यसेवेची, त्याच्यामध्ये बघा राज्यसेवा संवर्ग होता आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा होता. त्याच्यात पण आता या जागा 8 नसून 7 झालेल्या आहेत, म्हणजे जागा थोड्या कमी झालेल्या आहेत. याच्यामध्ये सिव्हिल वाल्यांसाठी नव्हतंच, परंतु एमपीसीचं नुकतंच ई न्यूज लेटर आलं मित्रांनो. आज जानेवारी 2026 ते मार्च 2026 या 3 महिन्यांचं, म्हणजे एमपीसी कडे कोणते कोणते मागणी पत्र आले त्यांनी तिथं सांगितलेले. मग तुम्हाला जर मी सांगितलं बघा, राज्य शासनाच्या विभागाकडून प्राप्त मागणी पत्र बघा, 2 तारखेला 2 जानेवारी 2026 ला इथं मृद आणि जलसंधारण पाहिजे होतं, ठीक आहे. जलसंधारण अधिकारी स्थापत्य हे गट ब चं पद आहे, याच्या 4 जागा ऍड झालेल्या आहेत. किती? 4 जागा आता राज्यसेवेमध्ये ऍड झालेल्या आहेत. कुठं बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2026, राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. म्हणजे या 2026च्या परीक्षेमध्ये या 4 जागा ज्या आहेत तर त्या इथं ऍड झालेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे पीडब्ल्यूडी विभागाचं सहाय्यक अभियंता श्रेणी 1 हे ग्रुप ए चं पद आहे, याच्या 9 जागा ऍड झालेल्या आहेत. किती? 9. आणि सहाय्यक कार्यकारी अधिकारी याच्या 7 जागा ऍड झालेल्या आहेत मित्रांनो, ते पण याच्यातच ऍड झालेले आहेत. म्हणजे आपल्याला या जागा पाहायला मिळतात. जर पाहिलं तुम्ही, या 4, 9 आणि या 7 एवढ्या जागा ज्या आहेत तर त्या इथं ऍड झालेल्या आहेत. म्हणजे 20 जागा, 9 4 13 13 7 20 जागा. तुम्ही म्हणाल सर लईच कमी जागा आहेत. मित्रांनो, हळूहळू सिव्हिलचे अजून काही रिझल्ट लागलेले नाही प्रिलिमचा. जोपर्यंत प्रिलिमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत या जागा ऍड होत राहतात. तर एवढ्या सगळ्या जागा ऍड झालेल्या आहेत, तर हे आपण म्हणू शकतो की सिव्हिलच्या जागा आणखी भविष्यात मागणी पत्र पोहोचल्यावर त्यांच्याकडे या ऍड होतील. म्हणून हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. आपली जी 31 मे ला परीक्षा आहे, जे कोणी सिव्हिल वाले उमेदवार असतील त्यांनी अत्यंत मनपूर्वक परीक्षा द्या, कारण की फायदा होईल. मागच्या वेळी लयच कमी कट ऑफ लागला होता, आय थिंक 60 का 62 एवढाच कट ऑफ लागला होता. ईडब्ल्यूचा तो 7 मार्कांचा मुलींचा लागलेला होता. म्हणजे कट ऑफ कमीच लागतो आपल्या सिव्हिलचा, कारण की मुलं एवढं सिरियसली देत नाही. परंतु रिक्वेस्ट असेल की तुम्ही नक्की द्या, कारण की या जागा ऍड झालेल्या आहेत. आणखी भविष्यात जागा ज्या आहेत तर त्या ऍड होतील. ओके, तर त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच चॅनलला उपलब्ध करून देईल. म्हणून तुम्ही आपले हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.